Good morning to all. Okay, myself Vedi Patil, and our subject is basic of computer science, or we can also say that fundamental of computer and information technology. Okay, first unit in it, unit number first, introduction to computer and history. Okay, first point in it, the definition of computer. Okay, डेफिनेशन ऑफ कॉम्प्युटर पाहण्याच्या आधी आपल्याला डेफिनेशन म्हणजे काय हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. ओके, त्यामुळे व्हॉट इज मीन बाय डेफिनेशन? अ मिनिंगफुल इन्फॉर्मेशन अबाउट अ पर्टिक्युलर टॉपिक इज कॉल्ड एज डेफिनेशन. त्याला आपण काय म्हणतो? डेफिनेशन असं म्हणतो. ओके, एखाद्या टॉपिक बद्दल आपण मिनिंगफुल इन्फॉर्मेशन देत असलो तर आपण त्याला काय म्हणतो? डेफिनेशन असं म्हणतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, कुठलेही डिव्हाइस असेल, ओके, इलेक्ट्रॉनिक असेल, इलेक्ट्रिकल असेल, ओके, कुठलाही कन्सेप्ट असेल, समजा टीव्ही असेल, तुमचा मोबाईल फोन असेल, हे डिव्हाइस कसल्या पद्धतीचं आहे, त्याच्यापासून काय यूज होतो, ओके, हे पूर्ण वाक्यामध्ये जर आपण सांगत असलो तर आपण त्याला काय म्हणतो? डेफिनेशन असं म्हणतो. ओके, अ मिनिंगफुल इन्फॉर्मेशन अबाउट अ पर्टिक्युलर टॉपिक इज कॉल्ड एज डेफिनेशन. ओके, तर डेफिनेशन आपल्याला पाहायची कोणाची? कॉम्प्युटरची. ओके, द डेफिनेशन ऑफ कॉम्प्युटर. ओके, बघा, अ कॉम्प्युटर इज अन इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस. कॉम्प्युटर एक काय? इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे. ओके, विच एक्सेप्ट डेटा फ्रॉम इनपुट डिव्हाइस. ते काय करतं? डेटा एक्सेप्ट करण्याचं काम करतं. डेटा मीन्स व्हॉट? एनी इन्फॉर्मेशन वी कॅन से दॅट डेटा. ओके, एक्सेप्ट द डेटा फ्रॉम कुणापासून? इनपुट डिव्हाइसेस. विच आर द इनपुट डिव्हाइसेस फॉर कॉम्प्युटर? फॉर एक्झाम्पल कीबोर्ड अँड माऊस, दीज आर द इनपुट डिव्हाइसेस. देन प्रोसेस इट, त्यानंतर काय होते? प्रोसेस होते आणि गिव्ज रिझल्ट आउटपुट टू डिस्प्ले स्क्रीन ऑर मॉनिटर. अँड गिव्ज रिझल्ट आउटपुट. ओके, आणि काय मिळतो आपल्याला? रिझल्ट. म्हणजेच काय म्हणतो आपण त्याला? आउटपुट असं म्हणतो. तो कशावरती मिळतो? स्क्रीन किंवा मॉनिटरवरती मिळतो. ओके, दॅट इज द डेफिनेशन ऑफ कॉम्प्युटर. कॉम्प्युटर एक कसलं डिव्हाइस आहे? इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे. त्याचं काम काय असेल? एक्सेप्ट करत राहणं. कशाला? डेटाला, म्हणजे एनी इन्फॉर्मेशनला. कुणापासून? इनपुट डिव्हाइस पासून. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय? कीबोर्ड किंवा माऊस. ओके, नंतर काय होईल? प्रोसेस होईल, प्रोसेस इट अँड गिव्ज रिझल्ट आउटपुट. आणि नंतर आपल्याला काय मिळेल? रिझल्ट मिळेल, आउटपुट टू डिस्प्ले स्क्रीन ऑर मॉनिटर. ओके, मग दॅट इज द डेफिनेशन ऑफ कॉम्प्युटर आपण असं म्हणतो. ओके, बघा, कॉम्प्युटरचं ऍक्च्युअली काम काय? प्रत्येक वेळेस कॉम्प्युटरचं काम काय असेल? तर आपण युजर आहोत, तर युजरचं काम काय असेल? प्रत्येक वेळेस इनपुट देणं कॉम्प्युटरला. आणि कॉम्प्युटर काय करेल? त्याच्यावर त्या इनपुट जे आपण दिलेलं आहे त्याच्यावरती काय करेल? प्रोसेस करेल आणि आपल्यासमोर काय डिस्प्ले करेल? आउटपुट डिस्प्ले करेल. ओके, दॅट इज द कन्सेप्ट ऑफ कॉम्प्युटर ऍक्च्युअली. ओके, मग डेफिनेशन ऑफ कॉम्प्युटर म्हणजे काय? कॉम्प्युटर इज अन इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस विच एक्सेप्ट्स द डेटा फ्रॉम इनपुट डिव्हाइस सच एज कीबोर्ड और माउस, process it and use result output to display screen or monitor. Okay, that is the definition of computer. Okay, the uh, that is definition. Okay, then next concept is simple, basic. Okay, basic computer organization. Okay, that organization consists of main three units only. Okay, number one, input unit, number two, CPU, central processing unit, and number three, output unit. Okay, इनपुट युनिटच्या नंतर सीपीयू असं म्हटलंय मी. अँड सीपीयू कन्सिस्ट ऑफ अगेन थ्री युनिट्स, विच आर दीज? नंबर वन, मेमरी युनिट, नंबर टू, कंट्रोल युनिट, अँड नंबर थ्री, अरिथमेटिक अँड लॉजिक युनिट. ओके, बघा, आधी सुरुवातीला काय करतो आपण? इनपुट देतो, त्यानंतर काय होते? सीपीयू मध्ये प्रोसेस होते आणि त्यानंतर आपल्याला काय मिळतो? तर रिझल्ट मिळतो, ज्याला की आपण काय म्हणतो? आउटपुट असं म्हणतो. तर आउटपुट युनिट एक आहे. ओके, दीज आर द मेन युनिट्स ऑफ कॉम्प्युटर ऑर्गनायझेशन. म्हणजे कॉम्प्युटर ऑर्गनायझेशन कन्सिस्ट ऑफ नंबर ऑफ युनिट्स असंही म्हणू शकता. इनपुट युनिट, सीपीयू, सीपीयू कन्सिस्ट ऑफ अगेन थ्री युनिट्स, मेमरी युनिट, कंट्रोल युनिट, अरिथमेटिक अँड लॉजिक युनिट, and last unit is output unit. These are the units contains in organization of computer. Okay, then we see the detailed information about that units. Okay,
बेसिक कम्प्युटर ऑर्गनायझेशन आर ॲज फॉलोज. ओके, नंबर 1 इज इनपुट युनिट. बघा मी मग असे सांगितलं तुम्हाला की इनपुट देणं म्हणजे काय, ऍक्च्युअली युजरचं कामच आहे तेवढंच, कम्प्युटरच्या समोर बसून काय करणं, प्रत्येक वेळेस इनपुट देणं. आणि कम्प्युटरचं काय काम आहे, जे इनपुट युजरनं दिलेलं आहे त्याच्यावरती प्रोसेस करणं आणि काय डिस्प्ले करणं, आउटपुट डिस्प्ले करणं. ओके, तर इनपुट युनिट असं आपण म्हणालो. आता इनपुट देणं म्हणजे काय, प्रत्येक गोष्ट आपल्या लाईफमध्ये सुद्धा कुठलीही गोष्ट असेल तर आपण काय करतो, ऍक्च्युअली कुठलीही गोष्ट असू द्या, आपण प्रत्येक गोष्टीला इनपुट देतो. कशासाठी देतो, तर आपल्याला काय पाहिजे असतं, आउटपुट पाहिजे असतं. तसंच आपण कॉम्प्युटरला सुद्धा कशासाठी इनपुट देतो, तर आउटपुट आपल्याला स्क्रीनवरती डिस्प्ले करून पाहिजे असतं. ओके, समजा फॉर एक्झाम्पल स्टुडंट्स काय करतात, एक्झाम देतात. कशासाठी देतो आपण एक्झाम, ओके, तर आपल्याला काय पाहिजे असतं, शेवटी आउटपुट पाहिजे असतं. ओके, आउटपुट म्हणजे काय, तुमचा मार्क मेमो. ओके, म्हणजे रिझल्ट. ओके, त्यासाठी आपण काय करतो, या कॉम्प्युटरचा सुद्धा यूज आपण सेम तसाच करतो. कसा, तर प्रत्येक वेळेस आपण कॉम्प्युटरला इनपुट देतो आणि कॉम्प्युटर त्याला काय करतं, प्रोसेस करतं त्या इनपुटची आणि आपल्यासमोर काय डिस्प्ले करतं, आउटपुट डिस्प्ले करतं. ओके, सो दॅट फर्स्ट युनिट इज इनपुट युनिट. मग व्हॉट इज मीन बाय इनपुट, द प्रोसेस ऑफ सेंडिंग द डेटा अँड इन्स्ट्रक्शन्स. डेटा म्हणजे एनी इन्फॉर्मेशन किंवा एखाद्या सूचना, इन्स्ट्रक्शन्स मीन्स व्हॉट, सूचना आपण देतो फॉर द प्रोसेसिंग थ्रू सम सुटेबल डिव्हाइसेस. ओके, म्हणजे काय, हे देण्यासाठी कशाचा यूज करतो आपण, डिव्हाइसेसचा. फॉर एक्झाम्पल कीबोर्ड ऑर माऊस. दॅट कन्सेप्ट इज कॉल्ड एज इनपुट. त्याला आपण काय म्हणतो, इनपुट असं म्हणतो. ओके, the process of sending the data and instructions for the processing through some suitable devices such as keyboard or mouse is called as input. त्याला काय म्हणतो आपण, इनपुट असं म्हणतो. ओके, मग आपल्याला माहित आहे की कॉम्प्युटरला आपली भाषा समजत नाही. आपली म्हणजे कुठली, इंग्लिश असेल, मराठी असेल, ही भाषा कॉम्प्युटरला काय समजत नाही असं आपण म्हणतो. म्हणून हे डिव्हाइसेस जे आहेत ते काय करतात, ट्रान्सलेट दॅट इन्फॉर्मेशन, ओके, फ्रॉम ह्युमन अंडरस्टँडेबल फॉर्म इनटू इलेक्ट्रॉनिक इम्पल्सेस विच आर अंडरस्टूड बाय द कॉम्प्युटर. म्हणजे कॉम्प्युटरला कुठली भाषा समजते, बायनरी फॉर्म समजतो, म्हणजे बायनरी फॉर्मॅटची भाषा समजते, म्हणजे बायनरी 0 अँड 1 ची भाषा समजते. तर हे डिव्हाइसेस काय करतात, ट्रान्सलेट करतात. कशाला, आपल्या लँग्वेजला, म्हणजे ह्युमन अंडरस्टँडेबल फॉर्मला, कशामध्ये, इलेक्ट्रॉनिक इम्पल्सेस मध्ये, जे की कुणाला समजतं, विच आर अंडरस्टूड बाय द कॉम्प्युटर, कॉम्प्युटरला समजतं. ओके, दॅट इज द कन्सेप्ट ऑफ इनपुट युनिट. ओके, अंडरस्टँड. बघा काय म्हटलंय, द प्रोसेस ऑफ सेंडिंग द डेटा अँड इन्स्ट्रक्शन्स फॉर द प्रोसेसिंग थ्रू सम सुटेबल डिव्हाइसेस सच ॲज कीबोर्ड ऑर माऊस इज कॉल्ड इनपुट. त्याला म्हणायचं इनपुट. ओके, अँड द डिव्हाइसेस ट्रान्सलेट दॅट the data from human understandable form into electronic impulses which are understood by the computer. Okay, that is the concept of input unit. Okay, then next unit is central processing unit. Okay, central processing unit again consists of three units. Number 1 memory unit. Okay, number 2 control unit, and number 3 arithmetic and logic unit. Okay, and CPU is the brain of the computer system. Why it is called as brain of the computer system? जे काही आपण इनपुट देतो, इनपुट दिल्यानंतर जी काही प्रोसेस होणार आहे ती कशामध्ये होणार आहे, ते सीपीयू मध्ये होणार आहे. आणि त्यानंतर आपल्यासमोर काय डिस्प्ले होणार आहे, आउटपुट डिस्प्ले होणार आहे. कशावरती, स्क्रीनवरती किंवा मॉनिटरवरती. म्हणून सीपीयू इज द ब्रेन ऑफ कॉम्प्युटर सिस्टीम असं म्हणतो, बिकॉज दॅट इज रिस्पॉन्सिबल फॉर ऑल द प्रोसेसिंग, कॅल्क्युलेशन्स, प्रॉब्लेम सॉल्विंग या सगळ्यांना कंट्रोल करण्याचं काम कोणाचं आहे, सीपीयूचं आहे. अँड ऑल्सो कंट्रोल्स द ऑल द फंक्शन्स ऑफ ऑल अदर एलिमेंट्स ऑफ द कॉम्प्युटर. म्हणजे प्रत्येक कॉम्प्युटर मधल्या प्रत्येक एलिमेंटच्या फंक्शनला सुद्धा कंट्रोल करण्याचं काम कोणाचं आहे, हे सीपीयूचं आहे. त्यामुळे सीपीयूला काय म्हणतो आपण, सीपीयू इज द ब्रेन ऑफ द कॉम्प्युटर सिस्टीम. ओके, मग दॅट कन्सिस्ट ऑफ 3 युनिट्स. ओके, नंबर 1 इज मेमरी युनिट. मेमरी म्हटल्यानंतर बघा, मेमरी इज अन इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक ऑफ कॉम्प्युटर. इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक आहे कुणाचं, कॉम्प्युटरचं. आणि मेमरीचे आपल्याला पाहायचे नंतर काय, तर रॅम आहे, रॅन्डम ऍक्सेस मेमरी आहे, रोम आहे, रीड ओनली मेमरी आहे, किंवा तुमची कुठली मेमरी आहे, कॅची मेमरी आहे. दीज आर द 3 कन्सेप्ट वी कॅन सी द नेक्स्ट युनिट. ओके, पण मेमरी इज अन इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक. ओके, मेमरी युनिटचं काम काय असेल, दिस होल्ड्स द डेटा
ओके, इन टर्म्स ऑफ प्रोग्राम्स अँड फाइल्स. होल्ड म्हणजे काय? धरून ठेवणे. डेटाला काय करणे? धरून ठेवणे. ओके, होल्ड करून ठेवणे डेटाला कुठल्या टर्म मध्ये? प्रोग्राम्स आणि फाइल्स मध्ये. ओके, देन दिस मेमरी युनिट इज ऑल्सो कॉल्ड ॲज प्रायमरी स्टोरेज सेक्शन. ओके, म्हणजे ऍक्च्युअली आपण जे वर्क करतो त्यावेळेस पहिल्यांदा जो काही डेटा स्टोअर होतो तो आधी मेमरी मधून जातो. ओके, म्हणून काय म्हटलं या मेमरी युनिटला? दॅट इज द प्रायमरी स्टोरेज सेक्शन. ओके, देन द युनिट्स इन विच मेमरी युनिट इज मेजर्ड बाय बाईट. आणि ही मेमरी जी आहे ती मेजर केली जाते कशामध्ये? बाईटमध्ये. आता हे मेजर्ड बाय, बघा आपल्याला साखर आणायची असेल तर आपण काय म्हणतो? 1 किलो मध्ये मोजतो साखरेला. ओके, पेट्रोल टाकायचं असेल, डिझेल टाकायचं असेल तर ते कशामध्ये मोजलं जातं? लिटरमध्ये मोजलं जातं. तसं ऍज इट इज ही जी मेमरी आहे ती सुद्धा मेजर केली जाते कशामध्ये? बाईटमध्ये. आणि 1 बाईट इक्वल टू 8 बिट्स. 1 बाईट म्हणजे काय असतो? 8 बिट्स असतात. ओके, म्हणजेच बाईट इज द स्पेस रिक्वायर्ड टू स्टोअर 8 कॅरेक्टर्स, अल्फाबेट्स किंवा डिजिट्स. अल्फाबेट्स म्हणजे A to Z लेटर्स, डिजिट्स म्हणजे 0 to 9 नंबर्स, और एनी अदर स्पेशल कॅरेक्टर्स. ओके, एका बाईटमध्ये काय स्टोअर होऊ शकतं? तर 8 कॅरेक्टर स्टोअर होऊ शकतात, ज्याला की आपण अल्फाबेट असं म्हणतो, म्हणजे A to Z अल्फाबेट्स, किंवा 0 to 9 नंबर स्टोअर होऊ शकतात, किंवा एनी स्पेशल कॅरेक्टर्स. मग तुमचं ते स्लॅश असेल, हॅश असेल, एक्सक्लामेटरी मार्क असेल, डिफरंट स्पेशल कॅरेक्टर्स आर अवेलेबल. ओके, वी कॅन स्टोअर इन अ 1 बाईट. पण किती? 8. ओके, कशामुळे 8 म्हणालो मी? कारण 1 बाईट इक्वल टू 8 बिट्स. 1 बाईट इक्वल टू 8 बिट्स. ओके, दॅट इज द कन्सेप्ट ऑफ मेमरी युनिट. बघा काय काय म्हटलं? मेमरी युनिटचं काम काय असेल? होल्ड करणे. कशाला? डेटाला. कुठल्या टर्म मध्ये? प्रोग्राम्स अँड फाइल्स. ओके, दिस मेमरी युनिट इज युजली रेफर्ड ॲज और कॉल्ड ॲज प्रायमरी स्टोरेज सेक्शन असंही म्हटलं जातं मेमरी युनिटला. ओके, देन दॅट युनिट इज मेजर्ड बाय बाईट्स, अँड बाईट इज द स्पेस रिक्वायर्ड टू स्टोअर 8 कॅरेक्टर्स or alphabet or digits to any other special character. That is the concept of memory unit. Okay, understand? ओके, नेक्स्ट युनिट इज कंट्रोल युनिट. आता याला कंट्रोल युनिट म्हणायला म्हणजे काय? आपल्या लगेच लक्षात येईल की कंट्रोल करण्याचं काम कोणाचं असेल? कंट्रोल युनिटचं असेल. मग बघा, दिस युनिट कोऑर्डिनेट्स ऑल द ऍक्टिव्हिटीज ऑफ ईच अँड एव्हरी एलिमेंट ऑफ द कॉम्प्युटर. बघा, म्हणजे याचं लक्ष कोणाकडे आहे? कोऑर्डिनेट कशाला करतं? हे सगळ्या ऍक्टिव्हिटीजवर. कुणाच्या? प्रत्येक, ईच अँड एव्हरी एलिमेंट ऑफ द कॉम्प्युटर. प्रत्येक एलिमेंट. ओके, एलिमेंट कशामधल्या? कॉम्प्युटरमधल्या. कोऑर्डिनेट करण्याचं काम कोणाचं आहे? या कंट्रोल युनिटचं आहे. आणि परत काय करेल? डिकोड करण्याचं सुद्धा काम करेल इन्स्ट्रक्शन्सला गिव्हन बाय व्हेरियस युजर. बघा, आता मी काय केलं? समजा काहीतरी मी टाईप केलं. ओके, आणि आपण मग अशी म्हटलं की कॉम्प्युटरला ती भाषा समजत नाही. परत त्याचं ट्रान्सलेशन कशामध्ये होईल? तर बायनरी फॉर्म मध्ये होईल. म्हणजे डिकोड द इन्स्ट्रक्शन. जी इन्स्ट्रक्शन मी युजर म्हणून दिलेले आहे त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होईल? बायनरी फॉर्म मध्ये होईल. ओके, म्हणजे काय? इट डिकोड्स द इन्स्ट्रक्शन्स गिव्हन बाय द व्हेरियस युजर्स अँड इट सेंड्स द कमांड्स अँड सिग्नल्स. आणि काय करेल? सेंड करेल कशाला? कमांड्सला किंवा सिग्नल्सला. दॅट डिटरमाइन द सिक्वेन्स ऑफ व्हेरियस इन्स्ट्रक्शन. आता असं का म्हटलेलं आहे? कारण युजर म्हटल्यानंतर एकच इन्स्ट्रक्शन देऊन शांत बसणारा नाही युजर. ओके, तर युजर काय करेल? नंबर ऑफ इन्स्ट्रक्शन्स कॉम्प्युटरला कंटिन्यू देत राहील. त्यामुळे याचं सिक्वेन्स सुद्धा लावण्याचं काम काय? प्रत्येक इन्स्ट्रक्शनचं कुणाचं काम आहे? एक कंट्रोल युनिटचं आहे. आणखी कंट्रोल युनिट काय करेल? जे काही मेन स्टोरेज मध्ये जो काही डेटा फ्लो व्हायला आहे मेन स्टोरेज मध्ये, ओके, त्याला सुद्धा कंट्रोल करण्याचं काम कोणाचं आहे? या कंट्रोल युनिटचं आहे. ओके, सो मला अंडरस्टँड? बघा, ऍक्च्युअली इथं आणखी एक वर्ड आलाय, कमांड्स अँड सिग्नल्स दॅट डिटरमाइन. ओके, अँड इट सेंड्स द कमांड्स. व्हॉट इज मीन बाय कमांड? आता नुसतं जर तुम्ही कमांड म्हणालात तर कमांड मीन्स अन इन्स्ट्रक्शन. एक इन्स्ट्रक्शन म्हणजेच काय? कमांड. ओके, जसं फॉर एक्झाम्पल बघा, समजा आपण क्लासमध्ये आहात. ओके, आणि तुमच्या कुठल्या तरी सरांनी काय केलं? कुठल्या तरी स्टुडंटला काय काय म्हणाले सर की स्टँड अप. ओके, तो उठून उभा टाकेल. तो स्टुडंट काय करेल? उठून उभा टाकेल. परत ते सर काय म्हणतील? सिट डाऊन. म्हणजे तो काय करेल? खाली बसेल. म्हणजे काय केलं? तर सरांनी त्या पर्टिक्युलर स्टुडंटला काय केलं?
इन्स्ट्रक्शन दिल्या. कुठल्या कुठल्या? 2 इन्स्ट्रक्शन दिल्या. पहिली इन्स्ट्रक्शन काय? स्टँड अप आणि दुसरी इन्स्ट्रक्शन काय? सिट आउट. ओके. याला आपण काय म्हणतो? कमांड असं म्हणतो. म्हणून कमांड इज अन इन्स्ट्रक्शन. तसंच आपण सेम कॉम्प्युटरवरती सुद्धा काय देत असतो? प्रत्येक वेळेस कुठली कमांड देत असतो. ओके. ती कमांड दिल्यानंतर कॉम्प्युटर काय करेल? एक्सेप्ट दॅट कमांड, देन प्रोसेस इट अँड गिव्स रिझल्ट आउटपुट टू डिस्प्ले स्क्रीन. ओके. तर दॅट इज द कन्सेप्ट ऑफ कंट्रोल युनिट. कंट्रोल युनिटचं काम काय असेल? जेवढे एलिमेंट्स कॉम्प्युटर मधले आहेत त्या सगळ्या कॉम्प्युटरच्या एलिमेंट्सला काय करणे? एलिमेंट्सला कोऑर्डिनेट करण्याचं काम कुणाचं आहे? कंट्रोल युनिटचं आहे. आणि परत काय करेल? डिकोड सुद्धा करण्याचं काम करेल. ज्या इन्स्ट्रक्शन कशा कुणाकडनं आलेल्या आहेत? युजरकडनं आलेल्या आहेत. आणि त्या कशा करेल? सिक्वेन्स ऑफ व्हेरियस इन्स्ट्रक्शन. आणि कमांड्स त्यांना काय करेल नंतर? इट सेंड्स करेल कशाला? कमांड्सला आणि सिग्नल्सला, दॅट डिटरमाइन द सिक्वेन्स ऑफ इन्स्ट्रक्शन्स. ओके. आणि आणखी कंट्रोल युनिटचे काम काय? तर मेन स्टोरेज मध्ये जो जो डेटा फ्लो होईल आहे त्याला सुद्धा कंट्रोल करण्याचं काम कोणाचं आहे? या कंट्रोल युनिटचं आहे. ओके. देन नेक्स्ट युनिट इज अरिथमॅटिक अँड लॉजिक युनिट. आता तुमच्या लक्षात येईल अरिथमॅटिक आणि लॉजिक युनिट म्हटल्यावर तुमच्या लक्षात येईल की अरिथमॅटिक म्हणजे काय? विच आर द अरिथमॅटिक ऑपरेशन्स? तर ऍडिशन आहे, सबट्रॅक्शन आहे, मल्टिप्लिकेशन आहे किंवा डिव्हिजन आहे. दीज आर द अरिथमॅटिक ऑपरेशन्स अँड दीज ऑपरेशन्स वी कॅन परफॉर्म इन द कॉम्प्युटर सिस्टीम. हे सुद्धा आपण परफॉर्म करू शकतो कशामध्ये? कॉम्प्युटरमध्ये. आणि त्याला सपोर्ट करण्यासाठी कोण आहे इथं कॉम्प्युटरमध्ये? अरिथमॅटिक आणि लॉजिक युनिट्स आहे. आता लॉजिकल म्हटल्यानंतर आपल्या एक गोष्ट लक्षात येईल. समजा माझ्याकडे 2 नंबर आहेत. एक आहे 2 आणि दुसरा आहे 5, म्हणजे 2 अँड 5. 2 नंबर्स. ओके. 2 नंबर आहेत. मग या 2 नंबर मध्ये मी असा विचार केला की याच्यामधला मोठा नंबर कुठला आहे? ओके. मोठा नंबर कुठला आहे 2 आणि 5 मध्ये? तर 5 आहे. मग मी टाकत असताना लॉजिकल ऑपरेटर कुठलं यूज करेल तिथं? लेस दॅन ऑपरेटर यूज करेल. ओके. म्हणजे बघा 2 लेस दॅन 5 असं यूज करेल. ओके. म्हणजे याचा अर्थ काय केला? 2 हे लहान आहे कुणापेक्षा? 5 पेक्षा. किंवा 5 हे मोठं आहे कुणापेक्षा? 2 पेक्षा. 5 इज ग्रेटर दॅन 2 असंही मी करू शकतो. म्हणजे काय? या अशा टाईपच्या लॉजिकल ऑपरेशन्सला सुद्धा परफॉर्म करण्याचं काम कोणाचं आहे? या अरिथमॅटिक आणि लॉजिक युनिटचं आहे. म्हणून हे जे युनिट आहे ते हेल्प करतं कशाला? प्रोसेसिंग करण्यासाठी. कशाला? डेटाला. आणि टेकिंग द लॉजिकल डिसिजन. दॅट इज द कन्सेप्ट ऑफ अरिथमॅटिक अँड लॉजिक युनिट्स. ओके. हे 3 युनिट आहेत कशामध्ये? सेंट्रल प्रोसेसिंग युनिटमध्ये. म्हणजे कशामध्ये? सीपीयू मध्ये. ओके. देन लास्ट युनिट इज अन बेसिक कॉम्प्युटर ऑर्गनायझेशन इज आउटपुट युनिट. ओके. आता आउटपुट म्हणायचं कशाला? ओके. तर आपण डेफिनेशन मध्येच म्हटलंय काय? युजर इनपुट देतो. ओके. कॉम्प्युटर नंतर त्याच्यामध्ये प्रोसेस करतं आणि परत डिस्प्ले होतं रिझल्ट. त्यालाच आपण काय म्हणतो? आउटपुट असं म्हणतो. तो कशावरती होतो? स्क्रीनवरती किंवा मॉनिटरवरती होतो. हे असं आपण म्हटलेलं आहे डेफिनेशन मध्येच. तर आउटपुट म्हणजे काय बघा? ऍक्च्युअली आउटपुट म्हणजे काय बघा? द प्रोसेसिंग ऑफ एक्स्ट्रॅक्टिंग द डेटा फ्रॉम द सीपीयू. ओके. एक्स्ट्रॅक्टिंग म्हणजे काय? मिळवणे. ओके. प्रोसेस आहे डेटा मिळवण्याची. कुणापासून? सीपीयू पासून, म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट पासून. थ्रू सम सुटेबल डिव्हाइस इज कॉल्ड एज आउटपुट. आणि ते डिस्प्ले कशावरती होईल? काही डिव्हाइसेस वरती. ओके. थ्रू सम सुटेबल डिव्हाइसेस. ओके. डिस्प्ले करणं. दॅट कन्सेप्ट इज कॉल्ड एज आउटपुट. ओके. तर कॉमन आउटपुट डिव्हाइसेस सच एज व्हिडिओ, व्हिज्युअल डिस्प्ले युनिट, प्रिंटर्स, प्लॉटर्स, मॅग्नेटिक मीडिया मध्ये फ्लॉपी डिस्क अँड सो ऑन. नंबर ऑफ आउटपुट डिव्हाइसेस आर अवेलेबल. ओके. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट डिव्हाइस म्हणजे काय? इम्पॉर्टंट डिव्हाइस जे आहे आपलं ते काय? स्क्रीन किंवा मॉनिटर आहे, ज्याच्यावरती आपण काय करतो? रिझल्ट किंवा आउटपुट आलेला आपण पाहू शकतो. ओके. दॅट इज कॉल्ड एज आउटपुट. व्हॉट इज आउटपुट? ऍक्च्युअली आउटपुट युनिट मध्ये आउटपुट म्हणजे काय? द प्रोसेसिंग ऑफ एक्स्ट्रॅक्टिंग द डेटा फ्रॉम सीपीयू. ओके. प्रोसेस कशाची? डेटा मिळवण्याची. कशापासून? सीपीयू पासून, म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट पासून. थ्रू सम सुटेबल डिव्हाइस. ओके. थ्रू सम सुटेबल डिव्हाइस इज कॉल्ड आउटपुट. ओके. आणि आउटपुट डिव्हाइसेस, नंबर ऑफ आउटपुट डिव्हाइसेस आर अवेलेबल. ओके. अंडरस्टँड दिस कन्सेप्ट. दॅट इज कॉल्ड दॅट इज द कन्सेप्ट ऑफ आउटपुट युनिट. ओके. बघ काय काय म्हटलं आपण? ओके. डेफिनेशन पाहिली आपण, डेफिनेशन कॉम्प्युटरची. त्यानंतर बेसिक कॉम्प्युटर ऑर्गनायझेशनची ही ब्लॉक डायग्राम पाहिली. आणि त्यानंतर
थोडस डिटेलमध्ये आपण गेलो युनिटमध्ये. इनपुट युनिट, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. सेंट्रल प्रोसेसिंग युनिट कन्सिस्ट ऑफ मेमरी युनिट, कंट्रोल युनिट, अरिथमेटिक अँड लॉजिक युनिट्स. आणि लास्ट इम्पॉर्टंट युनिट इज आउटपुट युनिट. ओके. Then we see the next concept, characteristics of computer. ओके. कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय म्हणतो आपण? वैशिष्ट्ये असं म्हणतो. कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय? वैशिष्ट्ये. समजा एखादा स्टुडंट आहे, त्याच्याबद्दल आपल्याला काहीतरी माहिती सांगायची असेल. ओके. काय त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत? हो बाबा, हा स्टुडंट अभ्यासामध्ये हुशार आहे. ओके. हा स्टुडंट खेळामध्ये हुशार आहे. ओके. हे असं आपण जे सांगतो त्याला आपण काय म्हणतो? कॅरेक्टरिस्टिक्स असं म्हणतो. तसंच कॉम्प्युटरचे सुद्धा काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. ओके. विच आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कॉम्प्युटर? नंबर फर्स्ट पॉइंट इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट, हाय स्पीड. बघा, कॉम्प्युटर इज फर्स्ट पॉइंट इन इट, कॉम्प्युटर इज अ व्हेरी फास्ट डिव्हाइस. आपल्याला माहित आहे, आपण कीबोर्डवरती काहीही टाईप केलं, नंबर टाईप करा किंवा अल्फाबेट टाईप करा, आपल्याला क्विकली लगेच आपल्याला आउटपुट डिस्प्ले होत असं. ओके. म्हणजेच काय? कॉम्प्युटर इज अ फास्ट डिव्हाइस. कॉम्प्युटर हे फास्ट डिव्हाइस आहे हे आपल्याला काय माहिती आहे. ओके. किंवा तुम्ही माऊसने काय करा, कुठल्याही ऍप्लिकेशनला डबल क्लिक करा, लगेच ते ऍप्लिकेशन काय होतं? विदिन अ सेकंद, सेकंदापेक्षा कमीत कमी मिली सेकंदामध्ये डायरेक्ट लगेच आउटपुट आपल्यासमोर डिस्प्ले होतं. सो दॅट हाय स्पीड इज अन कॅरेक्टरिस्टिक ऑफ कॉम्प्युटर. आणि दुसरा पॉइंट या हाय स्पीड मधला असं सांगितलं आपण की इट इज कॅपेबल ऑफ परफॉर्मिंग कॅल्क्युलेशन ऑफ व्हेरी लार्ज अमाऊंट ऑफ डेटा. इट इज कॅपेबल. कॅपेबल म्हणजे काय? क्षमता आहे कुणाची? कॉम्प्युटरची. काय करण्याची? कितीही लार्ज अमाऊंट ऑफ डेटाचं कॅल्क्युलेशन असेल तरी ते कॅल्क्युलेशन परफॉर्म करण्याची क्षमता कशामध्ये आहे? कॉम्प्युटरमध्ये आहे. ओके. दीज आर द 2 पॉइंट्स कंटेन्स इन हाय स्पीड. ओके. देन नंबर सेकंड इज अॅक्युरेसी. आता अॅक्युरेसी म्हटल्यानंतर हेही आपल्याला माहित आहे की समजा मी कीबोर्डवरती काय केलं, समजा ए बी असं टाईप केलं, तर मला स्क्रीनवरती एक्स वाय असं दिसेल का? नाही दिसणार. म्हणजे ऍक्च्युअली काय? ए बी टाईप केल्यानंतर मला समोर स्क्रीनवरती काय दिसेल? ए बीच दिसेल. मी जर एक्स वाय टाईप करत असेल तर मला स्क्रीनवरती काय दिसेल? एक्स वायच दिसेल. ओके. किंवा मी जर समजा डबल क्लिक करत असेल एखाद्या ऍप्लिकेशनवरती, फॉर एक्झाम्पल माय कॉम्प्युटरवरती, व्हेन यू डबल क्लिक ऑन माय कॉम्प्युटर देन डिस्प्ले माय कॉम्प्युटर ऍप्लिकेशन ओनली. ओके. म्हणजे काय? अॅक्युरेट. जे तुम्ही इनपुट द्यायला कुणाला? कॉम्प्युटर सिस्टीमला, त्याची प्रोसेस करून एक्झॅक्ट आउटपुट डिस्प्ले करण्याचं कुणाचं काम आहे? कॉम्प्युटरचं आहे. म्हणजे कॉम्प्युटर इज अन अॅक्युरेट डिव्हाइस असं आपल्याला म्हणता येईल. ओके. देन कॅल्क्युलेशन्स आर 100% एरर फ्री. कुठलेही कॅल्क्युलेशन्स तुम्ही कॉम्प्युटरवरती करा, ते कसे डिस्प्ले होतील तुम्हाला? 100% एरर फ्रीच असतील. म्हणजे कसल्याही पद्धतीचा एरर त्याच्यामध्ये नसेल. ओके. परत कॉम्प्युटर आणखी काय करेल? परफॉर्म्स ऑल जॉब्स. सगळे जॉब कॉम्प्युटर काय करतो? 100% अॅक्युरेसीने परफॉर्म करेल. पण जर युजरनं त्याला काय दिलेलं असेल? इनपुट करेक्ट दिलेलं असेल तर. ओके. जर युजर इनपुट जर करेक्ट देत असेल तर कॉम्प्युटर सुद्धा काय करेल? 100% अॅक्युरेसीनं जॉब कसल्याही पद्धतीचा परफॉर्म करण्याचं काम करेल. दीज आर द 3 पॉइंट्स कंटेन्स इन accuracy characteristic, and that is the accuracy is an also a characteristic of computer. Okay. Number first is high speed, number second is accuracy, and number third is storage capability. आता स्टोरेज कॅपेबिलिटी म्हटल्यानंतर काय म्हणता येईल आपल्याला? स्टोरेज कॅपेबिलिटी म्हणजे काय? स्टोअर करण्याची क्षमता. ओके. त्याला आपण काय म्हणतो? स्टोरेज कॅपेबिलिटी असं म्हणतो. ओके. तर कॉम्प्युटर मधला मेन पार्ट आपला मगाशीच झालं की मेमरी युनिट मध्ये आपण सांगितलं की मेमरी आहेत, रॅम, रोम, कॅची मेमरी, दीज आर द टाइप्स ऑफ मेमरीज. ओके. तसं कॉम्प्युटर मधला मध्ये मेमरी इज अन इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक ऑफ कॉम्प्युटर. म्हणजे मेमरी हे कॉम्प्युटरचं काय इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक आहे. ओके. मग आपल्याला माहित आहे की आपल्यापेक्षा जास्तीत जास्त स्टोरेज कॅपॅसिटी कुणाची आहे? तर कॉम्प्युटरची आहे. म्हणून काय म्हटलं आपण सेकंड पॉइंट मध्ये? कॉम्प्युटर हॅज मच मोर स्टोरेज कॅपॅसिटी दॅन ह्युमन बिईंग. मच मोर, पुष्कळ कॅपॅसिटी आहे स्टोरेज कॅपॅसिटी कुणापेक्षा? ह्युमन बिईंग पेक्षा. ओके. देन नेक्स्ट पॉइंट इज इट कॅन स्टोअर लार्ज अमाऊंट ऑफ डेटा. आपल्याला माहित आहे किती प्रमाणामध्ये डेटा आपण कॉम्प्युटरमध्ये काय करतो? स्टोअर करतो. आता सध्याला आपण जे हार्ड डिस्क यूज करतो त्या टेराबाइट्सच्या हार्ड डिस्क आहेत. ओके. टेराबाइट्स म्हणजे भरपूर झालं. खूप डेटा तुम्ही कॉम्प्युटरमध्ये काय करू शकता? स्टोअर करू शकता. म्हणजे लार्ज अमाऊंट ऑफ डेटा वी कॅन स्टोअर इन अ कॉम्प्युटर सिस्टीम. दॅट इज द
थर्ड पॉइंट. अँड फोर्थ पॉइंट असं म्हटलंय, विच टाईप ऑफ डेटा युजर कॅन स्टोअर इन अ कॉम्प्युटर. कसल्या टाईपचा डेटा युजर स्टोअर करू शकतो. तर युजर करा टेक्स्ट असेल, ओके, म्हणजेच डॉक्युमेंट असेल, किंवा इमेज असेल, किंवा व्हिडिओ असेल, किंवा ऑडिओ असेल, किंवा मेनी अदर्स, आणखी काही असेल. तर या पद्धतीचा डेटा आपण कॉम्प्युटरमध्ये काय करू शकतो, स्टोअर करू शकतो. म्हणून काय म्हटलं आपण, इट कॅन स्टोअर any type of data such as images, videos, text, audio, and many others. Okay, this data we can store in computer system, so that storage capability is an characteristic of computer. Okay, काय काय म्हटलं पॉइंट, मेमरी हा इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक आहे. नंबर 2, आपल्यापेक्षा जास्त स्टोअर करण्याची क्षमता कशामध्ये आहे, कॉम्प्युटरमध्ये आहे, डेटा स्टोअर करण्याची. त्यानंतर तुम्ही लार्ज अमाऊंट ऑफ डेटा स्टोअर करू शकता कॉम्प्युटरमध्ये. आणि त्यानंतर कसल्या पद्धतीचा डेटा आपण स्टोअर करू शकतो, तर टेक्स्ट असेल, इमेज असेल, व्हिडिओ असेल, ओके, ऑडिओ असेल, अँड मेनी अदर्स, आणखी काही असेल. ओके, दॅट इज द कन्सेप्ट ऑफ स्टोरेज कॅपेबिलिटी, दॅट इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ कॉम्प्युटर. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे डिलिजन्स. आता डिलिजन्स म्हणजे काय, तर मेहनती. कॉम्प्युटर एक कसं डिव्हाइस आहे, मेहनती डिव्हाइस आहे. ओके, कशामुळे असं म्हणता येईल, तर समजा आपण कॉम्प्युटरवरती कंटिन्युअसली जरी वर्क केलं, कंटिन्युअसली, तरी सुद्धा तो काय करतो, विदाउट एनी एरर तुमच्या समोर प्रत्येक वेळेस आउटपुट डिस्प्ले करण्याचं काम करतो. म्हणून काय म्हटलंय बघा, फर्स्ट पॉइंट इन इट कॅन वर्क कंटिन्युअसली विदाउट एनी एरर. ओके, तो काय करू शकतो, काम करू शकतो कंटिन्युअसली विदाउट एनी एरर, कसल्याही पद्धतीचा एरर न दाखवता, न डिस्प्ले करता कंटिन्युअसली वर्क करू शकतो कोण, कॉम्प्युटर. ओके, आणि दुसरा पॉइंट या डिलिजन्स मध्ये असा दिला आपण, की इट कॅन डू रिपीटेड वर्क विथ सेम स्पीड अँड अॅक्युरेसी. समजा एखादी तुम्ही फाईल तयार केली, फाईल तयार केल्यानंतर ती जी फाईल आहे, ओके, त्या फाईलमध्ये फाईल सेव्ह केली तुम्ही, त्यानंतर परत ती फाईल तुम्ही ओपन करून काय करायला, त्याच्यामध्ये काहीतरी चेंजेस करायला. चेंजेस करत असताना सुद्धा तुम्ही काहीतरी चेंजेस जरी करत असाल त्या फाईलमध्ये पर्टिक्युलर, तर कॉम्प्युटर काय करेल, सेम स्पीडनी आणि अॅक्युरेसीनीच तुमच्या समोर काय करेल, रिझल्ट किंवा आउटपुट डिस्प्ले करेल. समजलं, म्हणजे तुम्ही चेंज करायलात, म्हणजेच काय करायलात, तुम्ही रिपीट वर्क करायलात, कशावरती, कॉम्प्युटर सिस्टीमवरती. ओके, तर त्याला सुद्धा कम्प्लिटली स्पीडनी आणि अॅक्युरेसीनी डिस्प्ले करण्याचं काम कोणाचं आहे, या कॉम्प्युटरचं आहे. म्हणून डिलिजन्स इज अन ऑल्सो कॅरेक्टरिस्टिक ऑफ कॉम्प्युटर असं आपण म्हणतो. बघा काय काय म्हटलं, इट कॅन वर्क continuously without any error, and number second point in it can do repeated work with same speed and accuracy. Okay, that is the characteristic of computer. Then next one is versatility. Versatility म्हणजे काय, अष्टपैलूपणा आपण म्हणतो. बघा, अष्टपैलूपणा असं आपण म्हणतो, वर्सॅटिलिटी म्हणजे काय, अष्टपैलूपणा. आता बघा, एखादा पर्टिक्युलर स्टुडंट आहे, ओके, तर तो स्टुडंट काय, अभ्यासामध्ये हुशार आहे, ओके, बोलण्यामध्ये तो हुशार आहे, तो इतरांचा आदर करण्यामध्ये हुशार आहे, ओके, तो स्पोर्ट्स म्हणजे गेम मध्ये तो हुशार आहे, ओके, तो कसल्याही पद्धतीचं काम व्यवस्थित करू शकतो. ओके, म्हणजे काय, वर्साटाईल आहे. तो कसा आहे, वर्साटाईल आहे, म्हणजे अष्टपैलूपणा आहे. तसंच कॉम्प्युटरला सुद्धा आपण काय म्हणतो, अ कॉम्प्युटर इज अन वर्साटाईल मशीन. व्हाय वी कॅन से दॅट वर्साटाईल मशीन, बिकॉज अ कॉम्प्युटर इज व्हेरी फ्लेक्झिबल इन परफॉर्मिंग द जॉब्स टू बी डन. कसं आहे, कॉम्प्युटर हे फ्लेक्झिबल आहे, कसल्याही पद्धतीचा जॉब डन करू शकतो. म्हणून वर्सॅटिलिटी ही एक कॅरेक्टरिस्टिक आहे कोणाचं, कॉम्प्युटरचं. ओके, काय काय, कॉम्प्युटर इज अ व्हेरी वर्साटाईल मशीन आहे. व्हाय इट इज कॉल्ड एज वर्साटाईल, बिकॉज अ कॉम्प्युटर इज व्हेरी फ्लेक्झिबल इन परफॉर्मिंग द जॉब्स टू बी डन. कसल्याही पद्धतीचा जॉब फ्लेक्झिबल आहे, परफॉर्म करू शकतो कसल्याही पद्धतीचा जॉब, म्हणून आपण काय म्हणतो, वर्साटाईल मशीन असं म्हणतो. ओके, दॅट इज द फिफ्थ कॅरेक्टरिस्टिक ऑफ कॉम्प्युटर. then next one is reliability. आता रिलायबिलिटी म्हणजे काय, तर कॉम्प्युटरवरती आपण विश्वास ठेवू शकतो. ओके, कॉम्प्युटरवरती आपण काय करू शकतो, विश्वास ठेवू शकतो. रिलायबिलिटी,
तर व्हॉट इज रिलायबिलिटी? अ कम्प्युटर इज अन रिलायबल मशीन. ओके, रिलायबल मशीन आहे. एखादा आपण कॉम्प्युटर आणल्यानंतर त्याचे जे काही पार्ट्स असतील, म्हणजे मॉडर्न इलेक्ट्रॉनिक पार्ट्स जे असतील, हॅव लॉंग लाईव्स, म्हणजे भरपूर काळ टिकतात कॉम्प्युटरचे पार्ट्स, मॉडर्न इलेक्ट्रॉनिक पार्ट्स. आणि थर्ड पॉइंट इन इट, कॉम्प्युटर्स आर डिझाईन टू मेक मेंटेनन्स इझी. कॉम्प्युटर जे आहे ते डिझाईन झालेलं आहे. कशा पद्धतीने डिझाईन केले आहेत कॉम्प्युटर्स? तर त्याचे मेंटेनन्स काय व्हावं? इझी जावं, अशा पद्धतीने डिझाईन केले आहेत. बघ काय काय म्हटलंय रिलायबिलिटी मध्ये? कॉम्प्युटर इज अ रिलायबल मशीन आहे. ओके. देन मॉडर्न इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्स ऑफ कॉम्प्युटर्स हॅव लॉंग लाईव्ह, म्हणजे फार काळ टिकतात त्याचे कंपोनंट्स, इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्स. आणि थर्ड पॉइंट इन इट, कॉम्प्युटर्स आर डिझाईन टू मेक मेंटेनन्स इझी. कॉम्प्युटर्स हे डिझाईन झालेले आहेत, ओके, टू मेक मेंटेनन्स इझी. डिझाईन अशा पद्धतीने केलेले आहेत की मेंटेनन्स त्याचा काय व्हावा? इझी जावा. ओके, दीज आर, दॅट इज कॉल्ड एज reliability. That is the characteristic of computer. Okay. And last one characteristic is automation. Okay. Computer is an automatic machine. आपल्याला माहिती आहे कॉम्प्युटर एक कसली मशीन आहे? ऑटोमॅटिक मशीन आहे. ऑटोमेशन म्हणजे काय बघा? ability to perform the given task automatically. ability म्हणजे काय? क्षमता आहे. ओके, ability to perform the given task automatically. जो काही टास्क दिलेला आहे तो, त्याची ॲबिलिटी आहे, ओके, तो करू शकतो. ॲबिलिटी म्हणजे डायरेक्ट आपल्यामध्ये करू शकतो. काय करू शकतो? परफॉर्म करू शकतो. ओके, कसल्याही पद्धतीचा जॉब किंवा टास्क. टास्क म्हणजे काय? वन वर्क, त्याला आपण काय म्हणतो? टास्क असं म्हणतो, ऑटोमॅटिकली. ओके, तर ह्याच्यामध्ये एक पॉइंट दिलेला आहे. तर वन्स अ प्रोग्राम इज गिव्हन टू कॉम्प्युटर, दॅट इज, एखादा समजा प्रोग्राम आपण काय केला? कॉम्प्युटरला दिला. त्यानंतर तो स्टोअर होतो कशामध्ये? कॉम्प्युटर मेमरीमध्ये. ओके, मग त्याच्याबद्दलच्या ज्या काही प्रोग्राम तो जो प्रोग्राम आहे किंवा इन्स्ट्रक्शन आहे ते सगळे कंट्रोल करतात. कशाला? त्या पर्टिक्युलर प्रोग्रामचं एक्झिक्युशन जे आहे त्याला ह्युमन इंटरॅक्शनची गरज नाही. म्हणजे दॅट प्रोसेस इज ऑटोमॅटिकली, दॅट प्रोसेस इज ऑटोमॅटिकली डन. सो दॅट ऑटोमेशन इज अन कॅरेक्टरिस्टिक ऑफ कॉम्प्युटर. बघा काय काय म्हटलंय? कॉम्प्युटर ही कसली मशीन आहे? ऑटोमॅटिक मशीन आहे. व्हॉट इज द ऑटोमेशन? ऑटोमेशन म्हणजे काय? तो करू शकतो काय? त्याच्यामध्ये ॲबिलिटी आहे. कसली ॲबिलिटी आहे त्याच्यामध्ये? टू परफॉर्म द गिव्हन टास्क ऑटोमॅटिकली. कसल्याही पद्धतीचा टास्क जो असेल, म्हणजे काम जे असेल, ते काय करू शकतो? कॉम्प्युटर ऑटोमॅटिकली परफॉर्म करू शकतो. त्याचं एक फॉर एक्झाम्पल असं दिलेलं आहे. तर एखादा प्रोग्राम जर आपण कॉम्प्युटरला दिला तर कॉम्प्युटर काय करेल? त्याच्याबद्दलच्या लागणारे प्रोग्राम इन्स्ट्रक्शन जे आहेत तो स्वतःच एक्सेप्ट करून काय करेल तो? तर प्रोग्रामचं एक्झिक्युशन जे आहे ते विदाउट ह्युमन इंटरॅक्शनने काय करेल? प्रोव्हाइड करण्याचं काम करेल. सो दॅट ऑटोमेशन इज अन कॅरेक्टरिस्टिक ऑफ कॉम्प्युटर. ओके, बघा सुरुवातीपासून बघू आपण, परत एकदा सांगतो पॉइंट हे. कॅरेक्टरिस्टिक ऑफ कॉम्प्युटर, नंबर 1 इज हाय स्पीड. ओके, हाय स्पीड मध्ये आपण काय म्हटलं? 2 पॉइंट्स आहेत त्याच्यामध्ये. कॉम्प्युटर इज अ फास्ट डिव्हाइस अँड इट इज केपेबल ऑफ परफॉर्मिंग कॅल्क्युलेशन ऑफ व्हेरी लार्ज अमाउंट ऑफ डेटा. कॉम्प्युटर एक कसलं डिव्हाइस आहे? फास्ट डिव्हाइस आहे आणि हे केपेबल आहे. म्हणजे कशासाठी केपेबल आहे? परफॉर्म करण्यासाठी. काय? कॅल्क्युलेशन. कसले? व्हेरी लार्ज अमाउंट ऑफ डेटाचे. ओके, त्यानंतर दुसरं आहे काय? ॲक्युरेसी. ॲक्युरेसी कन्सिस्ट ऑफ अगेन 3 पॉइंट्स इन इट. बघा काय? कॉम्प्युटर्स आर व्हेरी ॲक्युरेट. इन ॲडिशन टू बिईंग व्हेरी फास्ट तर आहेच, पण कॉम्प्युटर एक कसलं डिव्हाइस आहे? ॲक्युरेट डिव्हाइस आहे. नंबर सेकंड पॉइंट इज कॅल्क्युलेशन जे तुम्ही कॉम्प्युटरवरती करणार ते कसे आहेत? 100% एरर फ्री. म्हणजे कसल्याही पद्धतीचा एरर त्याच्यामध्ये येणार नाही. ओके, त्यानंतर कॉम्प्युटर्स काय करतो? सगळे जॉब 100% ॲक्युरेसीने परफॉर्म करतात. जर युजरनं काय दिलं असेल? इनपुट करेक्ट दिला असेल तर. ओके, these are the 3 points contains in accuracy. Number 4, third characteristic is storage capability. म्हणजे स्टोरेज करण्याची क्षमता. त्यामध्ये मेमरी हा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे. परत कॉम्प्युटरमध्ये ह्युमन बिईंग म्हणजे आपल्यापेक्षा जास्तीत जास्त डेटा स्टोअर करण्याची क्षमता आहे. त्यानंतर इट कॅन स्टोअर लार्ज अमाऊंट ऑफ डेटा आपण स्टोअर करू शकतो. आणि त्यानंतर विच टाईप ऑफ डेटा वी कॅन स्टोअर इन अ कॉम्प्युटर? तर टेक्स्ट असेल, इमेजेस असेल, व्हिडिओज म्हणजे व्हिडिओ क्लिप असतील, ऑडिओ म्हणजे ऑडिओ क्लिप्स असतील, अँड सो ऑन वी कॅन स्टोअर इन अ कॉम्प्युटर सिस्टम.
दॅट इज द स्टोरेज कॅपेबिलिटी. देन नेक्स्ट वन इज डिलिजन्स. डिलिजन्स म्हणजे काय? मेहनती आहे कॉम्प्युटर. असं का म्हटलंय? बिकॉज इट कॅन वर्क कंटिन्युअसली विदाउट एनी एरर. कारण कॉम्प्युटर काय कंटिन्युअसली वर्क करू शकतं, कसल्याही पद्धतीचा एरर न डिस्प्ले करता. आणि नंतर इट कॅन डू रिपीटेड वर्क विथ सेम स्पीड अँड अॅक्युरेसी. आणि रिपीट वर्कही तुम्ही कॉम्प्युटरवरती केलात तरी सुद्धा कॉम्प्युटर काय करेल? सेम स्पीडने आणि सेम अॅक्युरेसीने त्याचा रिझल्ट किंवा आउटपुट काय करेल? डिस्प्ले करेल. त्यानंतर आहे व्हर्सॅटिलिटी. व्हर्सॅटिलिटी म्हणजे काय? अष्टपैलूपणा असं म्हणतो आपण. ओके. तर कॉम्प्युटर आहे कसली मशीन आहे? व्हर्सटाईल मशीन आहे. कॉम्प्युटर इज अ व्हेरी व्हर्सटाईल मशीन. तर अ कॉम्प्युटर इज व्हेरी फ्लेक्झिबल इन परफॉर्मिंग द जॉब्स टू बी डन. कॉम्प्युटर हे कसलं आहे? फ्लेक्झिबल आहे. कशामुळं? तर कसल्याही पद्धतीचा जॉब कॉम्प्युटर परफॉर्म करू शकतो, डन करू शकतो. ओके. त्यानंतर नेक्स्ट कन्सेप्ट आपण पाहिला काय? रिलायबिलिटी. व्हॉट इज रिलायबिलिटी? तर विश्वासू. आपण कॉम्प्युटरवरती विश्वास ठेवू शकतो, म्हणजे भरोसा ठेवू शकतो. ओके. अ कॉम्प्युटर इज अ रिलायबल मशीन. कॉम्प्युटर एक कसली मशीन आहे? रिलायबल मशीन आहे. ओके. तर कॉम्प्युटर ही रिलायबल मशीन आहे असं का म्हणता येईल आपल्याला? कारण कॉम्प्युटरचे जे काही मॉडर्न इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्स आहेत ते लॉंग लाईफ चालतात, म्हणजे भरपूर काळ टिकतात. मॉडर्न इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्स. आणि कॉम्प्युटर्स जे डिझाईन झालेले आहेत ते कसे आहेत? त्याचं मेंटेनन्स काय करता येईल आपल्याला? इझी करता येईल. त्यामुळं हा एक पॉइंट आपल्याला त्यामध्ये रिलायबिलिटी मध्ये म्हणता येईल. दॅट इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ कॉम्प्युटर. आणि लास्ट कॅरेक्टरिस्टिक कुठला आहे? तर ऑटोमेशन आहे. कॉम्प्युटर एक कसली मशीन आहे? ऑटोमॅटिक मशीन आहे. कॉम्प्युटर इज अन ऑटोमॅटिक मशीन. ओके. आणि ऑटोमेशन म्हणजे काय? ॲबिलिटी. काय करू शकतो कॉम्प्युटर? ॲबिलिटी टू परफॉर्म द गिव्हन टास्क ऑटोमॅटिकली. कॉम्प्युटरमध्ये ॲबिलिटी आहे परफॉर्म करण्याची. कशाला? टास्कला, म्हणजे वन वर ऑटोमॅटिकली परफॉर्म करण्याची ॲबिलिटी कुणामध्ये आहे? कॉम्प्युटरमध्ये. त्याला आपण काय म्हणतो? ऑटोमेशन असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल एक दिलंय, समजा एखादा प्रोग्राम आपण कॉम्प्युटरला दिला, तर त्याचं जे काही इन्स्ट्रक्शन त्या प्रोग्राम ते स्टोअर होतो कशामध्ये? कॉम्प्युटर मेमरीमध्ये. आणि तो प्रोग्राम आणि इन्स्ट्रक्शन कंट्रोल करू शकतात कशाला? प्रोग्रामच्या जे काही एक्झिक्युशन होतं त्याला, विदाउट ह्युमन इंटरॅक्शन. म्हणजे आपली गरज तिथं लागत नाही. तर हे काय होते? प्रोसेस ही ऑटोमॅटिक होते. म्हणून ऑटोमेशन इज अन ऑल्सो कॅरेक्टरिस्टिक ऑफ कॉम्प्युटर असं म्हटलेलं आहे. ओके. अंडरस्टँड? फर्स्ट आपण काय पाहिलं? डेफिनेशन ऑफ कॉम्प्युटर. त्यानंतर काय पाहिलं आपण? बेसिक कॉम्प्युटर ऑर्गनायझेशन दॅट कन्सिस्ट ऑफ युनिट्स. इनपुट युनिट, देन सीपीयू, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट कन्सिस्ट ऑफ memory unit, control unit, and arithmetic and logic unit, and last unit is output unit. And then we see here the characteristics of computer. Okay. High concept आपण पाहिलं. Okay, understand?